Hello everyone. In last lecture we have started Plasmodium falciparum. Plasmodium falciparum which causes malaria disease. So it is a common cause of malaria disease. Now let's move directly to the point. In this lecture we are going to discuss the next part of the life cycle of Plasmodium falciparum. In last lecture we have discussed the life cycle of Plasmodium falciparum in humans, and the life cycle is by asexual way of reproduction, and that is known as schizogony. त्याला आपण काय म्हणतो, स्किझोगोनी म्हणत असतो. आज आपण जो पार्ट डिस्कस करणार आहे तो आहे रिप्रोडक्टिव्ह पार्ट, दॅट इज सेकंड सेक्शुअल रिप्रोडक्शन इन मॉस्किटोज, and that can be called as gametogony. So let's discuss the gametogony. Gametogony means the sexual way of reproduction of Plasmodium falciparum in mosquitoes. So we all know that there are two life cycles shown by the Plasmodium falciparum. In mosquito it shows the sexual way of reproduction ज्याला आपण गॅमेटोगोनी म्हणतो. इन ह्युमन बीइंग इट शोज असेक्शुअल रिप्रोडक्शन ज्याला आपण स्किझोगोनी म्हणतो. स्किझोगोनी मध्ये शोज दोन स्टेजेस असतात. पहिली प्री एरिथोसाइटिक, सेकंड एरिथोसाइटिक. प्री एरिथोसाइटिक completes in liver, erythrocytic completes in the RBCs, and finally after lysis of RBC the merozoites are released outside. आणि मग ते जे merozoites आहेत, लक्षात घ्या पुढचा भाग इरिथ्रोसाइटिक स्टेज मध्ये सगळ्यात शेवटी काय होतं की मेरोसाइट्स हे आरबीसी रप्चर करून ब्लड मध्ये रिलीज होतात. तर ते काही मेरोसाइट्स दे अगेन एंटर्स आरबीसी, पण काही मेरोसाइट्स काय होतात, दे गेट्स डिफरन्शिएटेड इनटू टू टाइप्स ऑफ सेल्स, ज्या आपण काय म्हणतो मायक्रोगॅमेटोसाइट्स आणि सेकंड आहे मॅक्रोगॅमेटोसाइट्स. सगळे मेरोसाइट्स हे आरबीसीला इन्फेक्ट करत नाहीत. काही मेरोसाइट्स हे डिफरन्शिएट होतात इनटू टू डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स, ज्याला आपण म्हणतो मेल सेल आणि फिमेल सेल. ओके, तर microgametocytes means these are the male cells, male plasmodium cells, and macrogametocytes means these are female plasmodium cells. तर मेरोझोइट्स हे दोन प्रकारच्या सेल मध्ये काय होतात, डिफरन्शिएट होतात, डिवाइड होत असतात. आता हे जे मायक्रोगॅमेटोसाइट्स आहेत, मायक्रोगॅमेटोसाइट्स आहेत जे आफ्टर सकिंग ऑफ द पर्टिक्युलर मॉस्किटो, म्हणजे मॉस्किटो काय करतो त्या ह्युमन बीइंग मध्ये पुन्हा प्रोबॉसिस इन्सर्ट करणार, इंजेक्ट करणार, आणि त्या प्रोबॉसिस मधून काय होतं की ते ब्लड मध्ये जे आता मायक्रोगॅमेटोसाइट्स आणि मॅक्रोगॅमेटोसाइट्स फॉर्म झालेत ते त्या प्रोबॉसिस मधून आता कुठे एंटर होतात, दे एंटर्स इनटू द गट ऑफ द मॉस्किटो. एरिथ्रोसाइटिक आणि प्री एरिथ्रोसाइटिक स्टेज समजले असेल तर इथून पुढचा भाग काही अवघड नाही तुम्हाला. सो जे मेरोसाइट्स डिफरन्शिएट झाले इनटू मेल सेल आणि फिमेल सेल, जर त्या पर्सनच्या ब्लड मध्ये ते दोन टाइपचे सेल्स असतील आणि त्याला मॉस्किटोने बाईट केला तर मॉस्किटो मध्ये हे मायक्रोगॅमेटोसाइट्स आणि मायक्रोगॅमेटोसाइट्स आता काय होणार, ते एंटर होणार आहेत. ते स्टमक मध्ये एंटर होणार, पण स्टमकच्या आधी पहिल्यांदा ते गट मध्ये एंटर होतात आणि गट मधून मग स्टमक मध्ये ट्रान्सफर होत असतात. ओके, तर इथपर्यंतचा भाग हा आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरला बघितलेला. तर आता मायक्रोगॅमेटोसाइट्स आणि मायक्रोगॅमेटोसाइट्स आहेत. लक्षात घ्या, मायक्रोगॅमेटोसाइट्स म्हणजे मेल सेल असते आणि मॅक्रोगॅमेटोसाइट म्हणजे काय असते, फिमेल सेल असते. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे ज्याला आपण गॅमेटोगोनी म्हणतो. मग गॅमेटोगोनी मध्ये एक्झॅक्टली काय होतं बघा. फर्स्ट दिस मायक्रोगॅमेटोसाइट दॅट इज द मेल सेल, त्याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे, दिस न्यूक्लियस अंडरगोज डिव्हिजन. न्यूक्लियस डिवाइड होतो, सायटोप्लाझम डिवाइड नाही होत, फक्त काय होतं न्यूक्लियस डिव्हिजन होतं, कॅरिओकायनेसिस होतं. आणि न्यूक्लियस डिवाइड होतो इनटू 8 डिफरंट न्यूक्लियस. जे न्यूक्लियस डिवाइड झाला त्याच्यापासून 8 न्यूक्लियस तयार झाले. नाउ दिस इज अ मल्टी न्यूक्लिएटेड सेल. मायक्रोगॅमेटा मेल गॅमेटोसाइट सेल आहे आणि त्याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस डिवाइड झाला, 8 प्रो न्यूक्लिया फॉर्म झाले. प्रो न्यूक्लिया म्हणजे काय की जेव्हा समजा मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज होतात किंवा सेल्स पासून जेव्हा गॅमेट्स प्रोड्यूस होणार आहेत त्यावेळी त्याचा जो न्यूक्लियस असतो ड्युरिंग फर्टिलायझेशन त्याला आपण काय म्हणतो, प्रो न्यूक्लिया. सो इथं प्रो न्यूक्लिया प्रोड्यूस झाले. ओके, आणि इथं काय होतं बघा, इन केस ऑफ मॅक्रोगॅमेटोसाइट तो जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस गॅदर्स ऍट द पेरिफेरी. सेलच्या पेरिफेरीला एक्सटर्नल जो पार्ट आहे तिथं काय होतं, न्यूक्लियस गॅदर होतो. ओके, नाउ धिस विल फंक्शन ॲज अ मॅक्रोगॅमेट, म्हणजे तो गॅमेट म्हणून फंक्शन करणार. गॅमेटोसाइटचं मीनिंग काय की गॅमेट प्रोड्युसिंग सेल्स. सो आता इथं न्यूक्लियस हा इथं सेंटरला पेरिफेरीला आला, पेरिफेरीला आल्यानंतर नाउ इट विल वर्क ॲज अ गॅमेट, मॅक्रोगॅमेट. ओके, इथं काय झालं, 8 न्यूक्लियस फॉर्म झाले. आता 8 न्यूक्लियस फॉर्म झाल्यानंतर काय होतं की जो सायटोप्लाझमिक पार्ट आहे, तो जो एक्सटर्नल पार्ट आहे त्याच्यापासून फ्लॅजेलेटेड स्ट्रक्चर्स फॉर्म होतात. लुक ॲट दिस, देयर आर 8 फ्लॅजेलेटेड स्ट्रक्चर्स आर फॉर्म. त्याचं काय होतं, थोडंसं एक्सटेन्शन होतं, त्याच्यापासून 8 फ्लॅजेलेटेड स्ट्रक्चर्स फॉर्म होतात.
आणि जे प्रत्येक फ्लॅजिलेटेड स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सिंगल न्यूक्लियस हा इन्सर्ट होतो. ओके, सो लाईक दिस अ मल्टी फ्लॅजिलेटेड स्ट्रक्चर इज फॉर्म. कोणामध्ये होतं हे? मायक्रोगॅमेटोसाइट्स. सो न्यूक्लियस डिवाइड झाला, 8 न्यूक्लियस तयार झाले. न्यूक्लियस तयार झाल्यानंतर मग काय झालं? फ्लॅजिलेटेड स्ट्रक्चर्स फॉर्म झाले आणि प्रत्येक फ्लॅजिलेटेड स्ट्रक्चर मध्ये एक एक न्यूक्लियस हा इन्सर्ट होतो. इकडे काय तर इकडं मॅक्रोगॅमेट फॉर्म झाला. कसा फॉर्म झाला? तर न्यूक्लियस आला पेरिफेरीला, नाव इट विल वर्क ॲज अ मॅक्रोगॅमेट. म्हणजे इकडे ऑलरेडी गॅमेट तयार झालेला, इथं अजून गॅमेट तयार झालेला नाही. आता पुढे काय होतं बघा, देयर इज अ फेनॉमेनॉन नोन ॲज एक्स फ्लॅजिलेशन. एक्स फ्लॅजिलेशन. आता एक्स फ्लॅजिलेशनचं मीनिंग काय? की इथं जो प्रत्येक सिंगल फ्लॅजेला दॅट विल वर्क ॲज अन गॅमेट, तो एक, आता याला फ्लॅजेला म्हणणार नाही आपण, याला काय म्हणणार आपण? आता तो एक गॅमेट झाला, कारण त्याच्यामध्ये न्यूक्लियस पॅक झाला. सो असे 8 गॅमेट्स आहेत, पण एका वेळी 8 गॅमेट मॅक्रोगॅमेटशी फ्यूज होत नाही, एका वेळी एकच गॅमेट फ्यूज होणार. सो काय होतं की इथला एक जो फ्लॅजेला आहे किंवा फ्लॅजिलेटेड स्ट्रक्चर आहे ते काय होतं? रिमूव्ह होतं. इट गेट्स डिटॅच्ड. एक कुठलाही स्ट्रक्चर काय होतं? डिटॅच होतं. डिटॅच झाला, नाउ इट विल वर्क ॲज अन, सो इट विल वर्क ॲज अन गॅमेट. कसला गॅमेट म्हणणार आपण? मायक्रो की मायक्रो? इट विल वर्क ॲज अन मायक्रो गॅमेट. सो ऑलरेडी इथे एक मॅक्रो गॅमेट फॉर्म झाला होता, आता मायक्रो गॅमेट सुद्धा फॉर्म झाला. सो मायक्रो गॅमेट विल बी फॉर्म्ड. हा एक फ्लॅजेला किंवा flagella with nucleus, now that will work as an gamete is detached from the cell. So to detach hala, now this microgamete will bind and fuse with the macrogamete. हा जो macrogamete आहे याला इथला जो flagella remove झाला तो इथे will bind like this. So इथे will bind करणार तो. So these two gametes, macrogamete as well as microgamete, will fuse with each other, and after fusion they will produce zygote. They will produce zygote. So zygote is produced. So this microgamete, it binds to the macrogamete, fuses with each other, nuclei त्यांचे fuse होतात and they finally forms a zygote structure. Okay, so इथपर्यंतचा पार्ट समजला. Zygote is formed. Now this zygote further matures and gets converted into ookinete. हा जो zygote आहे तो डिवाइड होतो, मॅच्युअर होतो आणि मॅच्युअर होऊन एक डिफरंट स्ट्रक्चर ऑक्युपाय करतो. Like a worm-like structure occupy करतो. It occupies a worm-like structure. So zygote gets converted to ookinete after converting it into a worm-like structure. Okay, एक motile structure form होतो. हे जे ookinete structure आहे, ookinete is a motile vermicular structure of the zygote. So ookinete is formed. Finally, this ookinete it penetrates the stomach wall. This is the stomach wall. आतापर्यंत ही सगळी रिएक्शन कुठे झाली किंवा सगळ्याची प्रोसेस कुठे कंप्लीट झाली? गट मध्ये. मॉस्किटो गट मध्ये सगळी प्रोसेस कंप्लीट झाली. नाउ दिस ookinete it will penetrate the stomach wall and enters the stomach. It will enter the stomach. But during entry it will get converted to a round form like this. इथं बघा, पहिल्यांदा इथं वर्मिक्युलर स्ट्रक्चर होतं त्याचं. एक वर्म लाइक फ्लॅट स्ट्रक्चर होतं. मोटाईल स्ट्रक्चर होतं. त्याला आपण ookinete म्हटलं. आता काय करतं? इट विल पेनिट्रेट द स्टमक वॉल आणि पेनिट्रेट केल्यानंतर इट विल गेट कन्वर्टेड टू अ राउंड फॉर्म and this is called as oocyst. Cyst like round structure is formed which is now known as oocyst structure. Clear? So oocyst structure is formed. Now this oocyst it will divide and it will form large number of sporozoites. ते आता ते जे oocyst आहे ते oocyst काय ना, एक oocyst will divide, it will produce 100 to thousands of oocysts आणि त्याच्या प्रत्येकामध्ये प्रत्येक oocyst मध्ये large number of sporozoites are produced. Okay, so sporozoites produce झाले. आता पुढचं सगळं तुम्हाला इझिली समजलं असेल. sporozoites produce झाले. आता पुढे काय होणार आहे? This oocyst gets ruptured. oocyst काय होतं? सगळं रप्चर होतं, ब्रेक होतं आणि सगळे sporozoites रिलीज होतात. So finally let me show it here. Okay, so इथं बघा हे जे oocyst आहे, oocyst रप्चर होतं आणि या oocyst मधून सगळे sporozoites रिलीज होतात. So now the sporozoites are released. And these sporozoites now they travels to salivary gland of the mosquito. Okay, so हे सगळे sporozoites
या oocysts रप्चर झाले, रिलीज झाले आणि हे सगळे स्पोरोसाइट्स कुठे ट्रॅव्हल करतात? दे ट्रॅव्हल्स टू द salivary glands. Okay, so they travels and they reaches to the salivary gland of mosquito. आता पुढे काय होईल? That mosquito will bind, so it will adhere on the surface of any human being. Skin वर जाऊन bind किंवा skin वर जाऊन अटॅच होईल आणि मग proboscis insert करणार आणि proboscis insert केल्यानंतर salivary gland मध्ये जे स्पोरोसाइट्स आहेत ते पुन्हा त्या ह्युमन बीइंगच्या स्किन मध्ये जाईल. स्किन मधून ते सर्क्युलेटरी सिस्टीम मधून लिव्हर मध्ये जातील. लिव्हर मध्ये जाऊन मग तिथं पुन्हा ते इलॉंगेट होतील ट्रोपोझॉइड्स नंतर स्किझॉन्ड्स नंतर म्युरोझॉइड्स. मग ते जाणार आरबीसी मध्ये जाऊन पुन्हा क्रिप्टोझॉइड्स नंतर पुन्हा एरिथ्रोसाइटिक स्किझॉन्ड्स नंतर पुन्हा एरिथ्रोसाइटिक मिडोझॉइड्स फॉर्म होतील. नंतर मग मिडोझॉइड्स काही पुन्हा दुसऱ्या आरबीसीला इम्पिड करतील, काही काय करतील, दे विल गेट कन्वर्टेड टू मॅक्रोगॅमेट आणि मायक्रोगॅमेट जे आहे त्याचा न्यूक्लियस डिवाइड होईल, 8 न्यूक्लियस तयार होईल. मॅक्रोगॅमेटचा न्यूक्लियस हा पेरिफेरल आहे and now it will act directly as a gamete. मॅक्रोगॅमेट म्हणून तो वर्क करेल. वाईल याचा जो न्यूक्लियस 8 तयार झालेला आहे त्याच्यामध्ये 8 फ्लॅजेलेटेड स्ट्रक्चर्स फॉर्म होतील. प्रत्येक फ्लॅजेलेटेड स्ट्रक्चर मध्ये एक न्यूक्लियस पॅक होईल आणि मग शेवटी काय होईल की हा जो प्रत्येक न्यूक्लियस आहे इट विल गेट डिटॅच्ड फ्रॉम दिस सेल and it will separately work as an microgamete. याला आपण म्हणतो एक्स फ्लॅजेलेशन. Now this microgamete will bind and fuse with the macrogamete that produces zygote. Zygote will divide and gets matured into a flat worm-like structure, motile structure called as ookinete. Ookinete process of penetrates the stomach wall and produces a round structure called as oocyst. Oocyst divides, produces large number of oocysts, approximately thousands of oocysts. Each oocyst again produces large number of sporocytes. Then finally oocyst gets ruptured, sporocytes are released. Sporocytes travels to the salivary gland. Again that mosquito will bind human being. Sporocytes are released and this cycle continues. This is called as gametopony. That is sexual way of reproduction. So अशा पद्धतीनं तो जो मॉस्किटो आहे तो जो प्लाझ्मोडियम फॅल्सिपायरम प्रोटोझोआ आहे तो दोन्ही स्विच करत असतो. They reproduces by gametopony as well as by schizogony. Schizogony in human beings, gametopony in mosquitoes. So this cycle continues. One mosquito bites one human being, transports to another human being. So this is an vector-borne infection or vehicle-borne infection. त्यासाठी vehicle म्हणून कोण वर्क करणार आहे? Mosquito. Okay, so this is nothing but the life cycle of mosquito. So in the last lecture we have discussed the schizogony in humans and in this lecture we have discussed the gametogony in mosquito that is female Anopheles. So this is all about the gametogony. Thank you.